सको तो हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी। हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी। अपनी छतरी तुमको देते कभी जो बरसे पानी, कभी नए पैकेट में बेचे तुमको चीज पुरानी। फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। गाड़ी थोड़े अनाड़ी है, थोड़े खिलाड़ी, रुक रुक के चलती है अपनी गाड़ी। हमें प्यार चाहिए और कुछ पैसे भी, हम ऐसे भी हैं, हम हैं वैसे भी। हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी, उल्टी सीधी जैसी भी है अपनी यही कहानी। थोड़ी हम में होशियारी है, थोड़ी है नादानी, थोड़ी हम में सच्चाई है, थोड़ी बेईमानी। आंखों में कुछ आंसू है, कुछ सपने हैं, आंसू और सपने दोनों ही अपने हैं। आंखों में कुछ आंसू है, कुछ सपने हैं, आंसू और सपने दोनों ही अपने हैं। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, उम्मीद का दामन छूटा तो नहीं है। हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी, थोड़ी मजबूरी है लेकिन थोड़ी है मनमानी। थोड़ी तू मैं है और थोड़ी खींचातानी, हम में काफी बातें हैं जो लगती है दीवानी। फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। ना
घरांदे बनाएंगे रे, हरी भरी अम्बी अम्बी खिलाएंगे, मिलके झूले झुलाएंगे रे, धन बैजू गजने हल जोते सबने, बैलों की घंटी बजी और ताल लगे भरने, रिटैल की चली मैं तो पार चली, रिटैल की चली मैं तो पार चली, पार वाले पर लगे नार चले रे, नारे 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 बापू मैं जा रही हूँ, जो मेरी मर्जी है वो आपको पसंद। 50 रुपये संदीप मोरे। धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाप एकलं आहे घरला, मी बदल पसंती तुमच्या पुढे. मला जाऊ दे. दमलेला जीव पुन्हा उमलो नाही, कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलो नाही, कानी येते हाक जेव्हा आई 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 आई.
माझा तो पश्चिमेचा कडा आहे. तिथं न तटबंदी न बुरुज कडा असा बाळगतो सुद्धा तिथून फकस्त वारावर येतो आणि पाणी खाली लागतो. माझं बाळ आई भावाने राहील पाठीशी उभी. आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवली. पोटासाठी घरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. पोटासाठी घरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. झोपेमध्ये सुद्धा जागे जागे नाही. कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. राजा
साथ दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी हले हले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी किसकी लगी भाई आके पधारा हूँ तो यहाँ फिकर आजा इधर बीच पे लगा ले तू ठुमका 1 2 3 4 get on the dance floor 1 2 3 4 get on the dance floor move the shake come on little rock show it out hit you with the body give me some more 1 2 3 4 get on the dance floor move the shake come on little rock show it out hit you with the body hit you give me some more काजळ लावणे आले मी आज असं नका बघू आओ येते मला लाज केला शृंगार आज घातला या साथ दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको
मॅडम तुम्ही या ना. प्राचीला बरं वाटत नाहीये. अरे बापरे, काय झालं? काळजीचं कारण नाही. प्राची पहिल्यांदाच शहाणी झाली. माझ्या परीने मी मार्गदर्शन केलंच आहे. आता तिला तुमच्या मायेची गरज आहे. येते. ताई, पोटात खूप दुखतंय. घाबरू नकोस. प्रत्येक बाईचं आयुष्य नव्याने सुरू होतं जेव्हा ती वयात येते. आणि तू आता वयात आलीस. एकदा आईच्या पोटातून, एकदा ती आई होते तेव्हा. पण तिसरी आणि महत्वाची वेळ म्हणजे ती आई होण्यास सक्षम होते तेव्हा. वरदान आहे जे फक्त स्त्रियांना मिळतं. आई बाबा, मी शाळेत पहिली आले. आई कुठे आहेस तू? आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहेत. जा, तयारीला लागा. अहो, पण किती लहान आहे ती. बाई माणसांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. निघा. ऐकलंस ना बाबा काय म्हणाले? मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. सासरी माया करायला. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुन्हा आहे. कसं सांगू, कसं शिकवू तुला? Bye.
आईचा जन्म भागवत डाळिंबकर 50 रुपये, आकाश रोषे उपसरपंच 200 रुपये, पवन भाऊ इंगळे ग्रामपंचायत सदस्य मुलगी भेटली एवढंच भक्कम झालं. धन्यवाद सगळ्यांचे. या संस्कृतीच्या लक्षात असलेल्या अनेक गोष्टींपैकी मराठी सण आणि उत्सव सर्वस्थानी आहेत. हे सण केवळ धार्मिक प्रथाच नाहीत, तर सामाजिक एकतेचे परंपरा जपण्याचे एक माध्यम आहे आणि जीवनशैलीचा नमस्कार. म्हणजे मराठी सणांची ही श्रीमंती आपल्याला आपली ओळख आणि अभिमान देऊन जाते. तर चला पाहूया आपले सण आपली सुरू केले ते याच उद्देशाने. या सणांच्या माध्यमातून आपण आपल्या परंपरा जपतो, आपली श्रद्धा प्रकट करतो आणि एकमेकांशी प्रेम आणि सौहार्दता व्यक्त करतो. मराठी सणांची ही श्रीमंती आपल्याला आपली ओळख आणि अभिमान देऊन जाते. आपली संस्कृती
कार्यक्रम बघणार आहेत याबद्दल आमच्या मनात कोणती शंका नाही. आपलं खूप खूप अभिनंदन. चला ऑन प्ले टीचर मुली तयार ठेवा.